आज आपण दूध भेसळ विरुद्ध जो मोर्चा आयोजित केला त्या मोर्चामध्ये आपण सर्वजण आलात। सर्वांचं धन्यवाद व्यक्त करत असताना आज आपण दोन कारणांसाठी या ठिकाणी आलेलो आहोत। पहिलं कारण माननीय तुकारामजी मुंडे साहेबांनी जी कार्यवाही केली त्या कार्यवाहीला समर्थन आणि पाठिंबा देण्यासाठी आपण हा मोर्चा काढलेला आहे। आणि दुसरं कारण म्हणजे मागे जे झालं परंतु येणाऱ्या काळामध्ये ही दूध भेसळ थांबवली पाहिजे आणि यांना योग्य ती शिक्षा झाली पाहिजे यासाठी आज आपण या ठिकाणी जमा झालेलो आहोत। आणि तुम्ही पाहिलं असेल आंबेगाव असेल, खेड असेल, शिरूर असेल, अशा सर्व तालुक्यांमध्ये 30-40 वर्षामध्ये दूध क्रांती झाली आणि त्यातून शेतकऱ्यांचा आर्थिक उन्नती झाली। शेतकऱ्याला रोज पैसे मिळेल असं दुधाच्या माध्यमातून साधन होतं, परंतु काही नफाखोरी लोकांनी एक सिंडिकेट तयार केलं आणि त्याच्यामध्ये डिटर्जंट असेल, शॅम्पू असेल, युरिया सारखे रासायनिक पदार्थ मिसळून हा धंदा याचं नुकसान करण्याचं काम यांनी केलं आणि एक रसायन क्रांती यांनी आणली। या रसायन क्रांतीचा बिमोड करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। खरं पाहायला गेलं तर माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी किंवा माझ्या नंतर सांगतील की गेले 20-30 वर्ष ही लोक कसं करत होती, यांच्यावर गुन्हे दाखल झाले, परंतु यांच्यावर ठोस असा निर्णय झाला नाही। खरं पाहायला गेलं तर मागही पत्रकार परिषदेमध्ये मी सांगितलं की हे सर्व पाहत असताना हे सिंडिकेट पाहिलं तर मला पुष्पा पिक्चर मधली गोष्ट आठवते। त्याच्यामध्ये वेगवेगळी पात्र असतात आणि ती पात्र चंदनखोरीमधून कसा नफा मिळवायचा त्याचा प्रयत्न करत असतात। असाच दुधांमधून फायदा मिळवण्यासाठी या ठिकाणी वेगवेगळे व्यक्तिमत्व काम करतायत। येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्याचा बिमोड करायचा आहे, परंतु व्यासपीठावरील सर्वांची जिम्मेदारी आहे। बघा, येणाऱ्या काळामध्ये हे सर्व मॅनेज करण्याचा प्रयत्न करतील आणि हे मॅनेज करत असताना हे मॅनेज होऊ नये त्यामुळे तुकारामजी मुंडे साहेब आहेतच, सरकार आहे, परंतु जनताचा रेटा हा मोठा असला पाहिजे। यामध्ये मला आठवण येते एक सामना पिक्चर होता, त्यामध्ये एक मास्तर असतो, श्रीराम लागूंनी ते पात्र केलेलं आहे आणि एक सरंजाईशाही थाटातला एक पाटील असतो तो निळू फुलेंनी साकारलाय आणि त्यामध्ये तो मास्तर त्या निळू फुलेला सारखं सांगत असतो की मारुती कांबळेचं झालं काय। अशी परिस्थिती या दूध प्रश्नाची होऊ नये, त्यामुळे जनतेला विनंती असेल की येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन तीव्र करण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे, नाहीतर पुन्हा एकदा असंच होईल, त्या मारुती कांबळे कुणाला माहिती नाही राहिला तसा हा दूध प्रश्न निघून जाईल आणि पुन्हा एखादा नवीन प्रश्न येईल। हा प्रश्न विस्मृतीत न जाण्यासाठी त्याचबरोबर लोकांचं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी आपणा सर्वांना जनजागृती करायला लागेल। या जनजागृतीमध्ये योग्य दूध कोणतं, भेसळयुक्त दूध कोणतं यासाठी काही तपासण्या असतात, त्या लोकांपर्यंत ग्राहकांपर्यंत घेऊन जाणे आणि त्यांना सुशिक्षित करणे येणाऱ्या काळामध्ये गरजेचं आहे। एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो। धन्यवाद।